नमस्कार. आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. परिवर्तन प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण गेली अनेक वर्ष लोकहिताचे व सामाजिक कामे करत आहोत. शिक्षण क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात, रोजगार निर्मितीत, महिला सबलीकरण, सामाजिक व व्यक्तिगत मदत यामध्ये परिवर्तन प्रतिष्ठानचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. जसे की भालगाव येथील वृक्षारोपण, नदी, ओढे खोलीकरण व रुंदीकरण, पाणी फाउंडेशन स्पर्धेत भालगाव आणि कासरवाडी परिसरामध्ये सीसीटी, डीप सीसीटी, वनथळे, दगडी बांध, सिमेंट बंधारे, विहीर पुनर्भरण असे अनेक कामे करून करोडो लिटर पाणी जमिनीमध्ये मुरवण्यासाठी विविध उपक्रम पूर्ण केले. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, शेती, पाणी, महिला सबलीकरण, मनोरंजन, धार्मिक अशा अनेक क्षेत्रातील विविध कामे. मिडसांगवी येथे महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शिळी वाटप, संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमात साडी वाटप. भवरवाडी येथे महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शिळी वाटप, संक्रांतीच्या काळातील हळदी कुंकू, साडी वाटप. वृक्षारोपण, जिमचे साहित्य, गावात येणाऱ्या रस्त्याचे मुरमीकरण. मुंगुसवाडे येथे बचत गटातील महिलांना शिळी वाटप, संक्रांतीच्या काळात हळदी कुंकू व साडी वाटप. दुष्काळामध्ये टँकरने पाणी पुरवठा. हनुमान मंदिर देवस्थान येथे 100 आंब्यांची लागवड. मुंगुसवाडे भालगाव जुना रस्ता मुरमीकरण. रेणुका माता मंदिर रस्ता, वनी वस्ती रस्ता, भस्कात वस्ती रस्ता व कोविड सेंटर. एकनाथवाडी येथे महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शिळी वाटप, संक्रांतीच्या काळामध्ये हळदी कुंकू कार्यक्रमात साडी वाटप. नंदीदरा रस्ता स्पर्धा परीक्षा केंद्र, प्रत्येक वर्षी आरोग्य शिबिर. मालेवाडी येथे महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शिळी वाटप, संक्रांतीच्या काळातील हळदी कुंकू, साडी वाटप. शाळेतील स्पर्धेत विविध बक्षीस वाटप. वस्तीवरील मंदिरास कलर काम. कीर्तनवाडी येथे महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शिळी वाटप, संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमात साडी वाटप. अखंड हरिनाम सप्ताहासाठी देणगी. विविध गणेश मंडळांना देणगी. देवस्थानास रंगकाम. खरवंडी कासार येथे महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शिळी वाटप, संक्रांतीच्या काळातील हळदी कुंकू, साडी वाटप. हनुमान मंदिर बांधकामासाठी 100 पोते सिमेंट. महादेव मंदिर जीर्णोद्धारासाठी 50,000 रुपये आर्थिक मदत. स्मशानभूमी रस्ता. द्रोण टेकडीवरती वृक्षारोपण. विश्वकर्मा मंदिरास आर्थिक सहाय्य. अनाथ मुलांचा शालेय खर्च. कोविड सेंटर. सरकारी दवाखान्याजवळ पूल. तुळजवाडी येथे महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शिळी वाटप, संक्रांतीच्या काळातील हळदी कुंकू, साडी वाटप. देवस्थानवरती वृक्ष लागवड. तुळजादेवी संस्थानवरती वाचनालय. गणेश उत्सव काळात गणेश मंडळास देणगी. ढगेवाडी येथे महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शिळी वाटप, संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमात साडी वाटप. शेतकऱ्यांना डीपीसाठी मदत. नारळी सप्ताहासाठी देणगी. जवळवाडी येथे महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शिळी वाटप, संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमात साडी वाटप. ढाकणवाडी येथे महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शिळी वाटप, संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये साडी वाटप. शाळेतील स्नेहसंमेलनामध्ये मुलांना बक्षीस वाटप. ढगेवाडी येथे महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शिळी वाटप, संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये साडी वाटप. शेतकऱ्यांना डीपीसाठी मदत. नारळी सप्ताहासाठी देणगी. भारजवाडी येथे महिला सबलीकरणासाठी बचत गट महिलांना शिळी वाटप, हळदी कुंकू कार्यक्रम व साडी वाटप. भारजादेवी सभामंडप उभारणी. भगवाननगर येथील ओढ्यावरील पूल. हनुमाननगर शाळेला बोरवेल. संत भगवान बाबा नारळी सप्ताहासाठी 50 तेल डबे.
ग्रामपंचायत चौकात वृक्षारोपण, गणेश उत्सव काळामध्ये गणेश मंडळास देणगी, लामणतांडा येथे महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शेळी वाटप, संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमात साडी वाटप, शेतकऱ्यांना डीपीसाठी मदत, नारळी सप्ताहासाठी देणगी, आरती नावाच्या मुलीस गंभीर आजारासाठी मदत, दैत्यनांदूर येथे महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शेळी वाटप, संक्रांतीच्या काळातील हळदी कुंकू साडी वाटप, विद्यार्थ्यांसाठी उभा केलेला अभ्यासिका यात्रेच्या हगाम्यासाठी बांधलेला कुस्तीचा आखाडा, शाळेतील मुलांना बॅग वाटप, युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके वाटप, येळी येथे महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शेळी वाटप, संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमात साडी वाटप, महिला भजनी मंडळास भजन साहित्य, शेतकऱ्यांना डीपीसाठी मदत, बडेवाडी येथे मंदिरास लाईट घेऊन जाण्यासाठी सिमेंट पोलची व्यवस्था, क्रिकेट स्पर्धेसाठी मदत, महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शेळी वाटप, संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमात साडी वाटप, गणेश मंडळ देणगी, डमाळवाडी येथील शाळेच्या रंगकामासाठी देणगी, मंदिराच्या कामासाठी देणगी, हरिनाम सप्ताहासाठी देणगी, महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शेळी वाटप, संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमात साडी वाटप, फुंदे टाकळी येथे महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शेळी वाटप, संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमात साडी वाटप, गणेश मंडळास देणगी, शेकटे येथे क्रिकेट स्पर्धा भरवून पारितोषिक वितरण, वह्यांचे वाटप, गणेश मंडळास देणगी, महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शेळी वाटप, संक्रांतीच्या काळातील हळदी कुंकू साडी वाटप, धायतडकवाडी येथे महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शेळी वाटप, संक्रांतीच्या काळातील हळदी कुंकू साडी वाटप, हरिनाम सप्ताहासाठी देणगी, अकोला येथे महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शेळी वाटप, संक्रांतीच्या काळातील हळदी कुंकू साडी वाटप, जिमसाठी साहित्य, पुस्तके वाटप, मुस्लिम समाज बांधवांच्या मस्जिदसाठी बांधकामसाठी 50,000 रुपये मदत, तसेच अखंड हरिनाम सप्ताहासाठी मदत, धायतडकवाडी येथे महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शेळी वाटप, संक्रांतीच्या काळातील हळदी कुंकू साडी वाटप, कारेगाव येथे महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शेळी वाटप, संक्रांतीच्या काळातील हळदी कुंकू साडी वाटप, देवस्थानवरील 5 एकर झाडांना पाणी देण्यासाठी ठिबकचा संच, मोहोजदेवडे येथे गावातील चौकात वृक्षारोपण, महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शेळी वाटप, संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमात साडी वाटप, सार्वजनिक सभागृहास पत्रे, रुपनरवाडी येथील देवस्थानास आर्थिक मदत, हाकेवाडी येथील देवस्थानास सभागृहास पत्रे, कोविड सेंटर, जांभळी येथे हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारास 1 लाख रुपये देणगी, महिला सबलीकरणासाठी बचत गटातील महिलांना शेळी वाटप, संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमात साडी वाटप, पाथर्डी येथे वधूवर सूचक मेळावा, कुस्ती स्पर्धेस प्रथम 2,51,000 रुपये बक्षीस. एवढेच काय तर कोरोना काळामध्ये ठिकठिकाणी कोविड सेंटर उभारले, हजारो रुग्णांना त्यामुळे जीवदान मिळाले. असे एक ना एक अनेक कामे आपण करत आहोत आणि यापुढेही करणार आहोत.